1 मे पासून 26 लाख महिलांना मोठा धोका. 30 एप्रिल शेवटचा दिवस. 1 मे पासून लाडक्या बहिणींसाठी 4 कडक नियम लागू होणार. आता ज्या बहिणी आजच्या आज ही कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना मिळणारे 1500 रुपये कायमचे बंद होणार. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशीच 5 मिनिटांपूर्वी सरकारने एक नवीन GR काढलाय. यामध्ये सरकारने स्पष्ट सांगितले की KYCची तारीख ही आज शेवटची आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत KYCची शेवटची मुदत तर आहेच. या तारखेनंतर मुदत वाढणार नाही. पण या GR मध्ये ज्या बहिणींची KYC झाली आहे त्यांच्यासाठी 4 महत्त्वाचे नियम आता लागू केले आहेत. आजचा दिवस हा शेवटचा आहे, त्यामुळे ही शेवटची संधी तुमच्यासाठी आहे. तुमच्या हातात खूप कमी तास आता शिल्लक राहिलेत. पहा, आता फक्त त्याच बहिणीला 1500 रुपये मिळणार आहेत की ज्या बहिणी या 4 नियमांत बसतील. आजच्या आज ज्या बहिणी कागदपत्रे जमा करतील त्यांनाच पैसे मिळणार. एवढेच नाही तर आज ज्या बहिणींची KYC राहिली आहे आणि त्या 12 वाजेपर्यंत करणार नाहीत किंवा हे एक कागदपत्र जे सगळ्या लाडक्या बहिणींना द्यायला सांगितले आहे ते जर दिले नाही तर त्यांचे मागचे राहिलेले पैसे तेही मिळणार नाहीत, पुढचे मिळणार नाहीत आणि जेवढे पैसे आत्तापर्यंत मिळाले ते सगळे पैसे सरकार जप्त करून घेणार. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच महिलांनाही ताबडतोब सूचना दिली आहे. त्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका. अतिशय कमी वेळ तुमच्याकडे राहिलाय, कारण की हा विषय फक्त 1500 रुपयांचा नाहीये. नीट हिशोब करा. सरकार हे अजून पुढचे 3 वर्ष राहणार आहे. म्हणजे दर महिन्याला 1500 म्हणजे एका वर्षाचे 18,000 आणि 3 वर्षांचे 54,000 रुपये हे तुमचे डायरेक्ट उडणार आहेत. म्हणजे तुमचे नुकसान 54,000 रुपये होणार आहे. त्यामुळे हे नवे 4 नियम कोणते आहेत, कोणते एक कागदपत्र सगळ्या लाडक्या बहिणींना आजच्या आज जमा करायला सांगितले आहे आणि KYCची नेमकी काय प्रक्रिया आजच्या आज करायला सांगितली आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला पुढील 30 सेकंदांत सांगणार आहे. पहा, हा बहिणींसाठी आज शेवटचा दिवस आहे. तुम्हाला माहिती असेल की मागच्या अर्थसंकल्पामध्ये जो मार्चमध्ये झाला होता त्याच्यात महिलांसाठी 21,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तुम्हाला वाटेल आकडा खूप मोठा आहे, पण गेल्या वर्षी हीच रक्कम 36,000 कोटी होती. म्हणजे सरकारने 15,000 कोटी रुपये कमी केलेत. याचाच अर्थ असा की आता प्रत्येक महिलेला हे पैसे मिळणार नाहीत. म्हणूनच या 4 नियमांच्या आधारे आता बहिणींची नावे कापायला सुरुवात झालीये. काल रात्रीच मुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली आणि आज सकाळी GR येताच 86 लाख बहिणी एकाच झटक्यात अपात्र ठरल्या आहेत. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल, पण पुराव्यासहित मी तुम्हाला ही माहिती देणार आहे. जसे आपल्याला माहिती आहे की 1 मे नंतर बरेच नियम बदलतात, तसे लाडक्या बहिणीच्या बाबतीतही होणार आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला अपात्र झालेल्या बहिणींची यादी सुद्धा दाखवणार आहे आणि ते 4 नवीन नियम नेमके कोणते आहेत, ज्यांच्या आधारावर आता पैसे वाटले जाणार आहेत, त्याची सविस्तर माहिती देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बँकांना थेट आदेश दिलेत की ज्या बहिणी या 4 नियमांत बसतात फक्त त्यांच्याच खात्यात पैसे टाका, इतरांचे पैसे थांबवा. त्यासोबतच एक खास कागदपत्र अंगणवाडी ताईंकडे जमा करायला सांगितले आहे. ते कागदपत्र कोणते आहे आणि हे 4 नियम कोणते हे नीट समजून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण सरकारच्या या नवीन नियमामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. या नियमांची अंमलबजावणी आज सकाळी 10 वाजल्यापासूनच सुरू झालीये, ज्यामुळे लाखो महिला बाद झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातील 20 लाख महिलांना तर मिळालेले पैसे सुद्धा सरकारला परत द्यावे लागणार आहेत. बघा, जुने नियम आता विसरा. ही सर्व नियम पूर्णपणे नवीन आहेत. आधी फक्त सरकारी नोकरी किंवा मोठी गाडी असेल तर अडचण यायची, पण आता जर तुमच्या घरात TV, मोटरसायकल किंवा साधा फ्रीज जरी असेल तरी तुम्हाला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण आता प्रत्येक अर्जाची पुन्हा तपासणी होणार आहे. आधी कोणाचेही अर्ज मंजूर व्हायचे, पण आता साधी दुचाकी जरी तुमच्या नावावर असेल तरी तुमचे पैसे मिळणे कठीण आहे. आज सकाळी 10 वाजता झालेल्या या मोठ्या निर्णयामुळे 86 लाख महिलांचे पैसे आता कायमचे बुडणार आहेत. ही खूप मोठी रिस्क आहे. 2026 सुरू होऊन आता 4 महिने झालेत आणि पुढचे हप्ते येण्यापूर्वीच हा नवीन GR आलाय. जर तुम्हाला वर्षाचे सर्व हप्ते मिळवायचे असतील तर हे एक कागदपत्र आत्ताच्या आत्ता अंगणवाडी सेविकांकडे नेऊन द्या आणि तुम्ही या नियमात बसता की नाही हे नीट तपासा. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी हेच बघणार आहोत की नेमके कोणते कागदपत्र दिल्यावर तुमचे पैसे चालू राहतील आणि कोणत्या नियमांमुळे तुम्ही बाद होऊ शकता. लक्षात ठेवा, या माहितीचा 1 सेकंद जरी तुम्ही मिस केला तर तुमचे पैसे 100% बंद होतील.
ही योजना 5 वर्षे चालली तर तुमचे एकूण 90,000 रुपये होतात. हे 90,000 घालवायचे नसतील तर ही माहिती शेवटपर्यंत पहा. महिला सध्या निर्धास्त आहेत. त्यांना वाटते पैसे नेहमीप्रमाणे येतील. पण आता रेशन कार्ड आणि घरातील महागड्या वस्तूंचे सुद्धा नवीन नियम आलेत. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच्या बैठकीत केवायसीचा आढावा घेतला. तेव्हा असे दिसले की निम्म्याहून अधिक महिलांची केवायसी अजूनही अपूर्ण आहे. ज्यांच्या केवायसीमध्ये चुका आहेत त्यांचे पैसे तातडीने थांबवले जाणार आहेत. प्रशासनाने आता खूप कठोर पाऊल उचललंय, कारण अनेक श्रीमंत महिला सुद्धा या योजनेचा फायदा घेत आहेत. ज्यांच्या घरात मोठी कमाई आहे किंवा मोठ्या नोकऱ्या आहेत अशा महिलांची आता गय केली जाणार नाही. म्हणूनच एका विशेष कागदपत्राची सक्ती केली आहे. त्याशिवाय बँक खात्यात 1 रुपयाही येणार नाही. राज्य सरकार आता 2 हप्ते एकत्र देऊन 3,000 रुपयांची मदत देण्याच्या तयारीत आहे. पण त्यासाठी हे कागदपत्र बंधनकारक आहे, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. मग ते कागदपत्र कोणते? कोणत्या महिला बाद झाल्या? केवायसीची नवीन पद्धत काय? हे सर्व आपण पुढे बघणार आहोत. जर तुम्हाला तुमचे 1,500 रुपये चालू ठेवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहितीच तुमचे नशीब ठरवणार आहे. सरकारने आता खोट्या लाभार्थ्यांना शोधण्यासाठी ही 4 नियमांची चाळणी लावली आहे. आता आपण एकामागून एक ते 4 नियम समजून घेऊया. पहिल्याच नियमात 70% महिला अडकण्याची भीती आहे, कारण तो आधार कार्डशी संबंधित आहे. दुसरा रेशन कार्डचा नियम आहे, ज्याने 80% महिलांना अडचण येऊ शकते. तिसरा पॅन कार्डचा नियम आहे आणि चौथा बँक खात्याशी संबंधित आहे, जो सर्वात जास्त डोकेदुखी ठरणार आहे. नीट ऐका. आधारमध्ये नावात किंवा तारखेत चूक असेल तर पैसे थांबतील. रेशन कार्डची केवायसी करणे आता बंधनकारक झाले. पॅन कार्डमुळे तुमचे सर्व व्यवहार सरकारला समजतात. त्यावरून तुमची पात्रता ठरवली जाईल. बँक खात्याचा व्यवहार आणि आधार लिंकिंग सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. विधवा किंवा परित्यक्ता महिलांसाठी सरकारने GR मध्ये विशेष सोय केली आहे. त्यांनी संबंधित पुराव्याची झेरॉक्स अंगणवाडी ताईंकडे जमा करणे सक्तीचे आहे. तरच तुमची केवायसी पूर्ण मानली जाईल. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, फक्त कागदपत्र देऊन चालणार नाही. तुमच्या बँक खात्याचे लिंकिंग स्टेटस जर ॲक्टिव्ह नसेल तर सरकार तुम्हाला अपात्र ठरवेल आणि जुने पैसे सुद्धा परत घेण्याची दाट शक्यता आहे. बहिणींनो, आता जो सरकारी GR आपण पाहिला तो खरोखरच धक्कादायक आहे. पण तुम्हाला घाबरून जायचे अजिबात कारण नाही, कारण ही वेळ घाबरून बसण्याची नसून तातडीने कृती करण्याची आहे. हा व्हिडिओ आता ज्या वळणावर आहे तिथून पुढची प्रत्येक पायरी तुमच्यासाठी लाख मोलाची आहे, कारण याच प्रक्रियेवर तुमचे पुढचे सर्व हप्ते अवलंबून आहेत. सर्वात आधी तुमचे आधार कार्ड किंवा बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा. अनेक महिलांचे पैसे फक्त याच एका कारणामुळे अडकले आहेत की त्यांचे खाते DBT साठी सक्रिय नाहीत. तुम्ही आजच्या आज तुमच्या बँकेत जाऊन KYC पूर्ण करून घ्या आणि बँक मॅनेजरला आधार सेटिंग झाले आहे की नाही यांची स्पष्ट विचारणा करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेशन कार्डमध्ये तुमचं नाव आणि आधार कार्डवरील नाव यात एकही अक्षर इकडे तिकडे नसावे. जर तुमच्या नावात बदल असेल तर गॅजेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत ठेवा. आता तुमचा जो फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे द्यायचा आहे तो नीट भरून त्यावर तुमची स्वाक्षरी करा. हा अर्ज जमा करताना त्याची पोस्ट पावती किंवा फोटो काढून स्वतःकडे पुरावा म्हणून नक्की ठेवा, कारण भविष्यात जर तांत्रिक अडचण आली तर हा फोटो तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी काम येईल. बऱ्याचदा गर्दीमुळे किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुमची माहिती अपडेट होत नाही. अशा वेळी तुम्ही रात्रीच्या वेळी सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा आणि तुमची येणारी समस्या नक्की लिहा. मी स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देईल. ती समस्या सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा करेन. तसेच तुमच्या गावातील किंवा ओळखीच्या इतर लाडक्या बहिणींना सुद्धा हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. आता ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, कारण एका चुकीच्या माहितीमुळे कोणाची तरी हक्काची ओवाळणी बंद होऊ शकते. हा व्हिडिओ आवडला असेल तर माहिती उपयोगाची वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. लक्षात ठेवा, आज रात्री 12 वाजेपर्यंत ही वेळ तुमचं नशीब ठरवणार आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता कामाला लागा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि व्हिडिओ तुमच्या हक्काचे पैसे नक्की मिळतील अशी मी आशा करते. चला तर मग भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा. धन्यवाद.